गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सॅटरडे, आज वीकेंड आहे आणि आम्हाला आज जायचं आहे नेस्टोला. तर आज आम्हाला फिश आणायचे आणि त्यासाठी मला तयारी करायची म्हणून मी जाणार आहे. परंतु आत्ता ब्रेकफास्ट केला पाहिजे आणि आता वाजलेले आहेत 9. तर ॲक्च्युली सगळे उशिरा उठले त्यामुळे नाश्ता देखील उशिरा होणार. तर अजून बाळ झोपलं आहे आत्ता परत एकदा उठून. तर मी आता मेथीचे पराठे बनवणार आहे. मी मेथीचं मळून ठेवलं आहे आणि त्यानंतर मी आता मस्तपैकी पराठे बनवेल. इथे आहे मेथीचं पराठ्यांचं पीठ भिजवून ठेवलं होतं, कारण इकडचं पीठ असं एवढं मऊ मऊ होत नाही चपात्या, त्यामुळे त्याला भिजवायला लागतं चांगलं पाण्यात मळून वगैरे. चला तर आता दही आणि पराठे खातील सगळेजण आणि मग मी निघणार आहे बाहेर जायला. मला नेस्टोला जायचे, काही खरेदी देखील करायची. खरेदी म्हणजे ग्रोसरी शॉपिंग वगैरे करायची, बाकी काही नाही. आमचे पराठे झालेले आहेत रेडी. आता आम्ही पराठे खाणार आहोत, सगळेजण नाश्ता करून जाणार बाहेर. आणि यानंतर आम्ही गेलो होतो पूजाकडे. तर पूजाने चहा बनवला होता. त्यांच्याकडे थोडंसं काम होतं आमचं, आम्हाला नेस्टोला जायचं होतं. तर जातात आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यामुळे. हॅलो. आणि आता मी जस्ट पूजाकडून आम्ही निघालो. तर माझे मिस्टर गेलेत गाडी आणायला आणि मी चालले मेडिकलमध्ये. मला आईंसाठी गोळ्या घ्यायच्या, मेडिसिन घ्यायचे त्याचे, की त्यांना गाडीत बसलं की मळमळल्यासारखं होतं आणि उलटी होते. तर असं काही मेडिसिन इकडे भेटत आहेत की बघते मी. त्यांच्या लक्षात नाही राहिले त्यांना आणायचे म्हणून. आणि आज आमचं संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन आहे, त्यामुळे मी घेऊन येणार आहे मेडिसिन. तर कुठे जाणार आहे तुम्ही तुम्हाला संध्याकाळी निघताना सांगेल, कारण कन्फर्म. आणि अशा प्रकारे पाणी साठलं तुम्ही पाहू शकता. आणि वॉमिटिंग होऊ नये म्हणून आम्हाला भेटलेला आहे सिरप. तर सिरप तोंडामध्ये ठेवायचं एक जेवण झाल्यावरती जायच्या आधी. आणि इकडे मेडिसिन भेटतात, पण इकडचे मेडिसिन जास्त इफेक्टिव्ह नसतात, त्यामुळे म्हटलं आपण सिरपच घ्यावा. झालेली आहे, म्हणजे ग्रोसरी शॉपिंग झालेली आहे. आम्ही निघालो वरच्या सेक्शनला. वरती 5 मिनिटं फिरून नाही तर फिरणार पण नाही, लगेच येऊ घरी जायला.
पाहू शकता पावसामुळे केवढं नुकसान झालं आहे. म्हणजे कपड्यांचे शॉप आहेत त्यांच्यामध्ये पाणी शिरल्यामुळे कपडे ओले झाले तर ते बाहेर सुकायला टाकले होते त्यांनी. आणि इथे मस्तपैकी फिश फ्राय आहे ते पाहू शकता. आणि इथे ब्रोकोली देखील फ्राय केली आहे आणि ते चालू आहे फिश फ्राय करायचं काम. आणि इकडे केली वडापावची तयारी. संध्याकाळी बाहेर जाणार आहेत तर आम्ही वडे पाव घेऊन जाणार आहे आणि मसाला राईस देखील. तर इथे बटाट्याची भाजी झाली आहे. तर सगळं झाल्यावर जायचं टायमाला आम्ही वडे करणार आहे. आणि हा सेल्मॉन आहे, टेस्टला खूप छान लागतो हा. आणि मम्मीचं इथे वडे बनवायचं काम चालू आहे. मिरच्या देखील तळलेल्या आहेत आणि आता आमचं आवरले, आम्ही निघणार आहे. हॅलो, आणि आम्ही रेडी झालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी. तर तुम्हाला सांगितलं होतं आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ, नक्की नाही ठरलेलं, परंतु आम्ही निघालेलो आहोत ग्लोबल विलेजला. आणि उद्या लास्ट डे आहे ग्लोबल विलेजचा, त्यामुळे तर 5 वाजलेले आहेत आणि 5चा चहा चालू आहे आमचा. तर चहा वगैरे पिऊन झाला की आम्ही लगेच निघणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे आणि गाऊ देखील रेडी झाली. गाऊ तुझा फ्रॉक दाखव. गाऊ, हा आहे गावचा फ्रॉक. कोणी घेतला गाऊ तुला हा फ्रॉक? तुला खूप आवडतो. आणि गाऊला काय करायचं या फ्रॉक वरती? कोणता डान्स करायचा आहे? गुलाबी साडी. ओके, गुलाबी शरारा. ओके, आपण करू आता. आणि पप्पा वगैरे आम्ही सगळे रेडी झालोय. इथे खाण्यासाठी सामान घेतलंय. हो, आल्यावर करूयात. हा, आणि ते बाळाची बॅग देखील रेडी आहे. करू दे करू दे. हो काय काय थँक्यू. काय ओ वो वो. आणि आज आम्ही मम्मी पप्पा आणि आईंना ग्लोबल विलेजला घेऊन गेलो होतो. तर ग्लोबल विलेज म्हणजे दुबईची जत्रा म्हणू शकता तुम्ही. प्रत्येक देशाचं असं एक पार्ट असतात, प्रत्येक देशाची जत्रा भरलेली असते तिथे. तुम्हाला मी दाखवते आता कसं असतं ग्लोबल विलेज. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत ग्लोबल विलेजला. तरी ते आईंला झाल्यात उलट्या आणि ते मम्मी बाळ दूध पित आहे. आणि ते आपली गाऊ से हाय. गाऊ हाय का? गावची तब्येत जरा खराब आहे त्यामुळे एकदमच मूड खराब झाला. तिला सर्दी झाल्यामुळे सर्दीचा ताप येत होता तर तिला औषध दिलंय, ताप उतरलाय, परंतु जरा शांत आहे एकदम. आणि इकडे आहेत पप्पा आणि गावचे पप्पा गेलेले आहेत कार पार्किंग करायला. तर ते आले की आम्ही लगेच निघणार आहोत. आणि आम्ही निघालेलो आहोत आता. तिकीट घेतलेलं आहे. आणि इथे बॅगेज स्कॅनिंग आहे एअरपोर्ट सारखंच. तर आता झालेलं आहे स्कॅनिंग वगैरे. आणि तुम्हाला दाखवते इकडे केवढं छान वाटते. संध्याकाळ झाली आहे. बाळाच्या गाडीत कुणाला बसवलं रे? चला इकडून मम्मी, हळू या हळू. इकडं इकडं हळू. चला पुढं, मी आहे मागं तुमच्या. आणि इथे ग्लोबल विलेजचा स्टेज आहे तर तिथे परफॉर्मन्स चालू होते.
इकडे ठेव बाळाजवळ. ये इकडं. आणि आमचं फिरून झालेलं आहे, खाऊन वगैरे झालंय, तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी, आहे ना गाव. आणि गावचं किटी, हॅलो किटी, हॅलो किटी बलून आहे ना किट्टीचा. आणि गाव खूप खुश आहे ना, बलून भेटला तिला किट्टीचा. तर आता आम्ही घरी निघतो. आणि इथे होते फ्रेंच आईस्क्रीम. तर आम्ही गार्गीला एकदा दिली होती अशी फ्रेंच आईस्क्रीम. तिने खूप एन्जॉय केलं होतं, खूप छान वाटलं होतं तिला तेव्हा. आणि आत्ता काही तिने आग्रह केला नाही, त्यामुळे आम्ही तिला दिलं नाही. कारण तिला होती थोडीशी रनी नोज होते, म्हणजे सर्दी होती, त्यामुळे ती शांत होती खूप. आम्ही बाळाला झोपवणार आहोत. मम्मी आणि आईंना जेवायचे, कारण आई जेवल्या नव्हत्या, त्यांना उलटी होते म्हणून, आणि झाली होती, आणि मम्मीही नव्हती जेवली. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.